या आपल्या मागण्या मंजूर न करणाऱ्या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वरती पाय. तानाजी सावंत करायचे काय? खाली डोकं वरती पाय. आरोग्य मंत्री तानाजी सावंत करायचे काय? खाली डोकं वरती पाय. आशा व गटप्रवर्तक संघटना जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. आशा व गटप्रवर्तकांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे. अशांना ऑनलाईन कामे बंद पाहिजे. केलीच पाहिजे केलीच पाहिजे. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे. अशा व गटप्रवर्तकांना दिवाळी व भाऊबीज लागू झालीच पाहिजे. झालीच पाहिजे झालीच पाहिजे. शासनाने दिलेले वेळोवेळी आश्वासनांची पूर्तता केलीच पाहिजे. केलीच पाहिजे केलीच पाहिजे. कार्यक्रम आयोजित केला असेल तर त्यांना आपल्याला असं सांगायचं आहे की आमच्या मागण्या मंजूर करा. राष्ट्र मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या GR शासनाने त्वरित काढून काम लावले जातात. आपण ऑनलाईन कामाला सुद्धा विरोध केलेला आहे तरी ऑनलाईन कामं लावली जातात. काही आपल्या ज्या अशा पद्धतीच्या ग्रामीण भागात त्यांच्याकडे 100 मोबाईल नाही आणि त्यांना ते कामं लावली जातात. म्हणून त्याच्या आपण 12 तारखेला निवेदन दिल्यानंतर सुमिता धोरिक आणि मी आणि सत्यराज पवार असे 3 जण आम्ही खर्द्याला गेलो होतो. त्या ठिकाणी संप आहे हा ऑनलाईनचं प्रशिक्षण वगैरे घेऊ नका तरी तिथल्या आशानी गटपुस्तक यांनी त्यामध्ये भाग घेतला. याचं कारण असं आहे की जर आपल्या या आताच्या परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेने आमच्या आशांना काम लावून फूट पाडण्याचा प्रयत्न हे शासन करीत आहे. परंतु तुम्ही जर एकत्र राहिला जसं मागच्या आंदोलन तीव्र स्वरूपाचं केलं तसं आंदोलन जर तीव्र स्वरूपाचं केलं करू बरंच आपल्या मागण्या पदार्थ पडतील आणि आपण आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही आशा आणि गटप्रवर्तक यांनी जो संप पुकारला होता त्यामध्ये शासनाने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही तुम्हाला आशांना 7,000 रुपये वाढीव मानधन देऊ आणि गटप्रवर्तकांना 10,000 रुपये वाढीव मानधन आणि तसंच दिवाळी बोनससुद्धा आम्हाला सरकारने आश्वासन दिलेलं होतं. परंतु ते काहीही दिलं नाही. आमची दिवाळी आशांची दिवाळी अशीच गेली. उलट आमचे पैसे पण कापले गेले त्या संप काळातले आणि दिवाळी बोनस तर दिलाच नाही. परंतु ते आश्वासनाचं काय केलं सरकारने? आमचं आश्वासन पूर्ण करायला पाहिजे होतं. आजपर्यंत कुठलाही प्रकारचा शासन निर्णय निघालेला नाहीये. तो शासन निर्णय का काढत नाहीये सरकार? का आमचं आशांचं काम काही लक्षात नाही बसत आहे का? आशाने तर खूप कौतुक केलं होतं सरकारने, मोदी सरकारने, की आशा खूप चांगलं काम करत आहे. मग आज त्यांच्या मागण्या का मान्य करत नाहीये? तसंच आमचे जे मेन राज्याध्यक्ष आहेत राजू देसले सर, त्यांना पण ते निवेदन देण्यासाठी नाशिक येथे गेले असताना त्यांना पोलिसांनी अटक केली व 1 दिवस त्यांना बंदिस्त केलं. तर त्या आशांच्या न्यायासाठी ते लढत असताना त्यांना पण बंदिस्त केल्यामुळे आम्ही हे आंदोलन करीत आहोत. तसंच आमचा GR लवकर निघावा, शासनाने आमचा GR लवकर काढावा म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत. जर शासनाने आमचा GR लवकर काढला नाही, आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही ह्यापुढे जेल भरो आंदोलन करणार आहोत.